If you want to shine like a sun, you have to burn like a sun. परफेक्ट होण्यासाठी काय गरज आहे? अभ्यास करावा लागते. अभ्यास म्हणजे शब्द पाठ करावा लागते. बरोबर? सालार सर काय करणार आहेत आपल्याला? दररोज 10 शब्द देणार आहेत. बरोबर? आपण घरी गेल्यानंतर सगळे पप्पाचा मोबाईल घेतो. बरोबर? मोबाईल मध्ये युट्यूब असतंय. युट्यूब वर जायचं. गाव का गाईड म्हणून सालार सरचं एक चॅनल आहे. त्या चॅनलवर जायचं. त्यांनी दररोज तुम्हाला 10 शब्द देते. ते 10 शब्द वहीवर लिहून घ्यायचं. बरोबर? हलका लक्षात पाठ केल्यावर 100 दिवसात किती शब्द पाठ होतात? 1000. बरोबर? 10 गुणिले 100 1000. तर याच्यात उद्देश काय सालार सरचा की बाबा आपण 11वीला गेलो. बरोबर? आतापर्यंत आपण कुठल्या शाळेत शिकतोय? मराठी माध्यम. बरोबर? आपली शाळा कुठल्या माध्यमाची आहे? मराठी माध्यम. आपल्याला पुढे 11वी पुण्या माध्यमात शिकायचे. त्याच्यासाठी आपल्याला इंग्रजी परिपूर्ण आली पाहिजे. लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. बरोबर? तर आपल्याला काय करायचं? फक्त आपला सध्या शब्दसाठा आपल्याला वाढवायचा आहे. बरोबर? म्हणजे आपल्याला जेवढे जास्त शब्द पाठ झाले तेवढे आपण इंग्रजी बोलू शकतो, वाचू शकतो. बरोबर? तर फक्त आता आपल्याला ज्याचे सगळ्याला म्हणजे ज्या गोष्टीची उत्सुकता आहे, सालार सर नेमकं काय सांगणार आहे ते तुम्ही ऐका. आता मी सालार सरांना विनंती करतो की आपण गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम सर्व गुरुजनांचे, मॅडमचे आणि माझ्या मित्राचे प्रशांत जाधव यांचे खूप खूप आभार की ज्यांनी मला इथं अपॉर्च्युनिटी दिली आणि इथं माझे 2 शब्द व्यक्त करण्यासाठी मला इथं अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आणि सर्व तुम्हाला मुलांचे पण खूप खूप आभार. तुमच्या शाळेतला टाइम देऊन तुम्ही इथं सर्वजण बसलात त्याच्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. माझं नाव सालार आहे, जसं की माझ्या मित्रांनी आता सांगितलेलं आहे तुम्हाला. मी पण एक छोट्या गावातून शिकलो. मी सरांच्याच गावातला मुलगा आहे. मला असं मीडिया किंवा इंटरनेट वगैरे अशा जास्त गोष्टी नव्हत्या. म्हणजे त्या ठिकाणी अफोर्डेबल गोष्टी नव्हत्या. पालकांकडे मोठे मोठे फोन नव्हते, बटनचे फोन होते अगोदर. तुम्ही ह्या जनरेशनमध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. आता ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरामध्ये फोन आहेत, सगळ्याकडे इंटरनेट आहे. बरोबर की नाही? सो सांगायचं ह्याच्यासाठी की 10वी पर्यंत जे आपण शिक्षण घेतो सर्व मराठी मीडियम मध्ये घेतो. आपली स्वप्न खूप मोठे मोठे असतात. तुला काय बनायचं बेटा पुढे जाऊन? तुला जे काय बनायचं ते सांग. काय बनायचं? पोलीस बनायचं आहे. टाळ्या वाजवायच्यासाठी. व्हेरी नाईस. टाळ्या वाजवता का सर्व? म्हणजे 500 शब्द त्या ठिकाणी ऑलरेडी आहेत आणि बऱ्याच मुला आतापर्यंत बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी शब्द पाठ केलेत आणि तुम्ही पण त्या ठिकाणी मागे राहू नये. काही तुम्ही मोठे व्हायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मेहनत करावंच लागते. बघा, जर तुमच्यामध्ये जर काही गोष्ट असेल तरच नोकरी लागते, नाही नोकरी लागत नाही. बरं का? रियालिटी सांगालो, तुमच्यामध्ये जर काही क्वालिटी असेल तरच ह्या जगामध्ये नोकरी नाही तर लागत नाही. तर एक छोटीशी म्हण आहे बघा, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, यू हॅव टू बर्न लाईक अ सन. म्हणजे सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं तपायला पण पाहिजे, नाही का? तर त्या ठिकाणी मेहनत पण करायला पाहिजे. तर आता नाही तर नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सुद्धा तुम्ही 1000 शब्द पाठ करू शकता. करा सर्वजण. आणखी काही दिवसानंतर ब्लाइंडली फॉलो करा चॅनलला आणि तुमचं पण नाव रोशन करा, शाळेचं नाव रोशन करा आणि आई वडिलांचं पण नाव रोशन करा. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. हॅव अ वंडरफुल डे अहेड. गावात शिकलेले जिल्हा शाळेमध्ये ते कुठल्या शहरामध्ये किंवा कुठल्या मोठ्या शहरात गेलेले नाहीत. ते सुद्धा जसं आता तुम्हा सर्वांच्या आईवडील, आपल्या सर्वांच्या आईवडील एक शेतकरी शेतात राबतात आणि तुम्हाला शिकवतात. तो सुद्धा म्हणजे सालार शेख हा मुलगा सुद्धा गरीब आईवडिलांचा मुलगा आहे. त्यांचे आईवडील कामावर कष्ट करतात, कामावर शिकून आज त्यांनी एवढं यशाचं शिखर गाठलेलं आहे. तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्या व्यवस्थेमध्ये ज्या काही अडचणी आल्या त्या तुम्हाला येऊ नयेत. आज जरी त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं असलं पण त्यांना वाटतं की बाबा आपल्याला अडचणी आल्या, आपल्या त्या लहान लहान बांधव होऊ नयेत, म्हणून त्याने आज इथपर्यंत आपल्याला होता येईल जास्तीत जास्त पर्यंत आपलं मार्गदर्शन करण्याचा त्यांनी आपला प्रयत्न केलेला आहे. तर मी आजच्या या प्रसंगी आमच्या शाळेच्या त्यांनी त्याची खूप खूप आभार.